पाटणमध्ये रंगणार कोयना दौलत डोंगरी महोत्सव 5 दिवसांचा जल्लोष। सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेता यावा यासाठी पाटण तालुक्यातील मरळी येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून तो 2 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान 5 दिवस चालणार आहे। या महोत्सवात कोयना नदीवर बोटिंग, मराठी हिंदी गीतांचा ग्रँड फिनाले, पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग, उंट सफर, कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, महिला बचत गटांचा भव्य मेळावा, फनफेअर आणि खाद्यजत्रा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। हा महोत्सव 5 दिवस सुरू राहणार असून दुर्गम भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन याचा आनंद घ्यावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। कार्यक्रमाचे काय आजच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नाडे शिवतीर्थला शुभारंभ आपण डोंगरी महोत्सव कोयना दौलत डोंगरी महोत्सव त्याच्यानंतर आता बोटिंग स्पॉटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं। आता फनफेअर म्हणजे मेला, बग्गी राईड त्याचं या ठिकाणी उद्घाटन होईल। संध्याकाळी पोवाड्यांचा कार्यक्रम आहे। रोज वेगवेगळे आता काय कालच्या पावसामुळे फक्त उद्यापासून कृषी पशु पक्षी महिला बचत गटांचं ते प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू होईल। खाद्यजत्रा आहे त्याचं आजच उद्घाटन करतोय आम्ही। महाराष्ट्रातल्या 40 वेगवेगळ्या चवींचे खाद्यपदार्थ हे या खाद्यजत्रेमध्ये उपलब्ध असणार आहे। आज सायंकाळी महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध 5 शाहिरांच्या टीमचं सादरीकरण आहे। उद्या चांगल्या दिग्गज भजनी मंडळांचं सादरीकरण आहे। परवाच्या दिवशी राज्यातल्या प्रसिद्ध ब्रास बँड पथकांचं सादरीकरण आहे। 5 तारखेला एक दिवसीय लावणी महोत्सव आहे आणि 6 तारखेला या सर्व कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता या ठिकाणी होणार आहे आणि त्यावेळी सांस्कृतिक हिंदी मराठी असा मिश्र अशा पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। ग्रामीण भागात हा कार्यक्रम घेतला गेला आहे। इथल्या जो डोंगरी भाग आहे त्यांना ही पर्वणी आहे। अशा पद्धतीनं म्हणजे त्याचा लोकांनी लाभ घ्यावा कशाबद्दल गेल्या वेळी पहिल्यांदा आपण केला, अल्प प्रमाणात होता 2 ते 3 दिवसाचा। यावेळी 5 दिवसाचा आपण डोंगरी महोत्सव करतो आहे आणि आता ह्या बघाल तुम्ही पहिल्या दिवशीच उद्घाटन झाल्या गर्दी लोकांनी बोटिंगसाठी किती केलेली आहे। तसंच आता बाकी सगळ्या इव्हेंटला तेवढ्याच पद्धतीची लोकांची होणार आहे। खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या डोंगरामध्ये राहणाऱ्या आमच्या सामान्य माणसांना अशा गोष्टी शहरात गेल्याशिवाय बघायला मिळत नाहीत आणि शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची संधी किंवा फारसा योग येत नाही। त्यामुळे आपल्याच मातीत आपल्याच तालुक्यात त्यांना बघायला मिळावं आणि म्हणून त्यासाठी हा दुसऱ्या वर्षीचा प्रयोग आहे। बघूया आता 5 दिवसामध्ये, पण मला विश्वास आहे जे आम्ही नियोजन केलेलं आहे, जी पूर्वतयारी केलेली आहे, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा पूर्ण डोंगरी महोत्सव पार पडेल। हो, 2 बोटिंग स्पॉट मंजूर आहेत, येराडला आणि पापरड्याला। 6 तारखेला पापरड्याच्या बोटिंग स्पॉटचं ऑनलाईन भूमिपूजन एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे। तिथं जागा सपाट वगैरे करण्याचं काम सुरू आहे। या 2 गोष्टी आपण करतोय। अंतिम स्टेज मध्ये आहे आमचं नेहरू गार्डनचं, जे आम्ही एकदम लुक बदलतोय, मोठा प्रोजेक्ट नेहरू गार्डनच्या ब्युटिफिकेशनचा आणि तिथं स्कायवॉक आपण बसवायचं नियोजन। या सगळ्या गोष्टी पर्यटन दृष्टीने मंजूर झालेल्या आहेत, काहींची टेंडर झालेली आहेत, काहींचं टेंडर स्टेजला आहे। त्यामुळे नक्कीच टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये होतील। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा।